अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आज आपण त्या निरूपणामध्ये पाहणार आहोत की आयुष्यामध्ये बदल करण्यासाठी या 5 गोष्टी अवश्य लक्षात ठेवा। म्हणजे मानसिक त्रास कमी करण्यासाठी या 5 गोष्टी आहेत ना, त्या आवर्जून तुम्ही लक्षात ठेवायला हव्या। आयुष्यामध्ये काही अशा गोष्टी असतात ज्या केल्यासुद्धा पाहिजेत आणि काही गोष्टी टाळल्यासुद्धा पाहिजेत। आणि या गोष्टी आहेत ना, त्या कोणत्या आहेत? ज्या गोष्टी ऐकून तुमच्या आयुष्यामध्ये थोडा ना थोडा बदल नक्कीच होणार आहे। पहिली गोष्ट म्हणजे स्वतःचा आदर कसा करावा। जे लोक तुम्हाला विचारत नाहीत ना, किंमत देत नाहीत, तुमच्या भावनांचा विचार करत नाहीत, त्यांना भाव देणं, त्यांचा विचार करणं आजच्याच लगेच थांबवा। दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्याच्या जीवावर दुसऱ्यांकडून अपेक्षा करून दुसऱ्याच्या आधारावर जगणं लगेच स्वतः खंबीर बना। जे लोक प्रमाणाबाहेर तुमचा अपमान करतात, तुम्हाला आदर देत नाहीत, त्या वेळेला तुम्ही स्वतःसाठी आवाज उठवा, स्वतःसाठी त्यांना उत्तर द्या। सतत लोकांना अवेलेबल राहू नका। विशेषतः जे लोक तुम्हाला व्हॅल्यू देत नाहीत ना, त्यांना अजिबात व्हॅल्यू देऊ नका। स्वतःच्या वेळेची, भावनेची स्वतःमध्ये गुंतवणूक करा। नेहमी आनंदी स्वतःला ठेवण्याचा प्रयत्न करा। बोलण्यापूर्वी एकदा विचार करा, कारण आपण कसे बोलतो यावर समोरचा व्यक्ती आपल्याशी कसा वागतो हे अवलंबून असतं ना। आपल्या बोलण्याच्या पद्धतीवरून लोक आपल्याकडे अट्रॅक्ट होत असतात। नेहमी नीट नेटकेपणा आणि स्वच्छ पोशाख वापरा। व्यक्तिमत्व आकर्षक बनवण्यासाठी प्रत्येक गोष्ट वापरात आणणं गरजेचं आहे। म्हणूनच स्वतःच्या चेहऱ्यावर नेहमी हसू असू द्या। बोलण्यात आत्मविश्वास असायला हवा। ज्या ठिकाणी तुम्हाला किंमत नाही ना, तिथे अजिबात जाऊ नका। आणि ज्या व्यक्तीला तुमच्या बोलण्याची, तुमच्या शब्दांची किंमत नाही, तिथे तुम्ही तुमचं मतसुद्धा मांडू नका। तिथे शांत बसून घ्या। आता दुसरी गोष्ट पाहूया। आपलेच लोक आपल्याला त्रास का देतात, तुम्हाला हे माहीत आहे का? आपण त्यांना योग्य वेळेला उत्तर देत नाहीत, त्यांना आपल्याशी जे वागायचं आहे ते वागून देतो आणि त्यांचा अन्याय सहन करत राहतो। म्हणून ते लोक आहेत ना, आपला गैरफायदा घेतात आणि आपल्यालाच त्रास देतात ना। म्हणूनच समोरचा व्यक्ती अतिशय आपल्याला त्रास देत असेल तर आपल्यालाही स्वभावामध्ये काहीतरी चुका असू शकतात। आपणही त्याला काहीतरी चुकीचं बोलत असू, आपल्यामुळं नकळत त्याच्यावर काहीतरी अन्याय होत असेल, म्हणूनच तो व्यक्ती आपल्याला त्रास देत असेल। हे समजून घेणं म्हणजेच समजूतदारपणाचं लक्षण आहे। नात्यांमध्ये संवाद नसणं हे आपल्याच लोकांकडून त्रास होण्याचं कारण असू शकतं ना। म्हणून नात्यांमध्ये संवाद हवा, अबोला अजिबात नको। आपलेच लोक आपल्यावर त्रास देत असतील तर आपले स्पष्ट मत त्यांच्यासोबत शेअर करा। म्हणजे तुम्हाला त्यांच्याबद्दल काही तक्रार आहेत त्या एकदा त्यांना स्पष्टपणे सांगा। यामुळं बऱ्याच प्रमाणामध्ये समोरच्या व्यक्तींकडून त्रास कमी होऊ शकतो। स्वतःला कमी लेखणं या सवयीमुळं समोरचा व्यक्ती साहजिकच आपल्याला किंमत देणार नाही। आपण स्वतःलाच किमती मानत नसू तर स्वतःवर प्रेम करत नसतो तर समोरचा व्यक्ती आपल्याला किमती समजणार नाही किंवा आपल्याला जवळसुद्धा करणार नाही। तुम्ही स्वतःवर प्रेम करा, जग आपोआप तुमच्यावर प्रेम करेल। राग चिडचिड करणाऱ्या लोकांचा स्वभाव कुणालाच आवडत नाही। एखादी व्यक्ती सतत राग चिडचिड करून कुटुंबातील लोकांना त्रास देत असेल तर अशा व्यक्तीशी कोणी चांगलं वागत नाही, तर त्रास देण्याचाच प्रयत्न करतात। आता तिसरी गोष्ट पाहूया। आपली प्रगती का होत नसते तुम्हाला माहीत आहे का? फक्त बोलायचं काहीच नाही, लोक काय म्हणतील याचाच विचार सतत करत बसणं। मी खूप बिझी आहे, मला खूप काम आहे,
मी खूप कष्ट करतो असा गैरसमज स्वतःला करून घेणं, शॉर्ट टाईममध्ये विचार करणं, लॉंग टाईमचा विचार सोडून देणं, अपयशी होण्याची भीती मनामध्ये असणं. तुम्ही स्वप्न तर बघता पण स्वप्नासाठी काही धडपड करत नाही, वाईट संगतीमध्ये राहता, वेळ वाया घालवणं, वेळेची किंमत न करणं आपल्या अपयशाचं पहिलं कारण आहे ना. म्हणून दुसऱ्यावर अवलंबून राहणं, कोणीतरी मला मदत करणं याची सतत अपेक्षा करून स्वप्नांकडे जाण्याचा विलंब करणं हे आपल्या प्रगती न होण्याचं कारण असतं. म्हणून कोणत्या ना कोणत्या गोष्टींना जवळ करणं, नको त्या गोष्टींना जवळ करणं म्हणजे सतत विचार करणं, टाईमपास करणं, वाईट लोकांची संगत या गोष्टी असू शकतात. म्हणजेच निगेटिव्ह गोष्टी जवळ ठेवणं म्हणजे अपयशाकडे जाणं होय. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आनंद बाहेर शोधण्याचा प्रयत्न करू नका, तो स्वतःच्या अंतर्मनामध्ये असतो. त्यामुळे स्वतः आनंदी राहायचा असेल ना तर अंतर्मनामध्ये शोधा. मला आनंदी राहायचं आहे, मी आनंदीच नाही या विचाराने सतत आनंदी राहण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही कधीही जबरदस्ती आनंदी राहू शकणार नाही. आनंद ही कृती आहे ना, आपण अंतर्मनातून निर्माण करायची असते. ज्या गोष्टी, जे लोक किंवा कोणतीही परिस्थिती आपल्या नियंत्रणात नसेल तर सर्व काही वेळेवर सोडून द्या. टेन्शन घेत बसू नका, कारण आपल्या समस्यांबद्दल, आपल्या अपयशांबद्दल, आपल्या संकटांबद्दल इतरांना कधीच दोष देऊ नका, स्वतःलाही दोष देऊ नका. खंबीरपणे सामोरे जायला शिका. नेहमी हसत राहणं म्हणजे आनंदी नाही. आनंद आहे ना आपल्या मनामध्ये समाधान, प्रसन्नता असणं होय. म्हणजे आनंदी राहण्यासाठी मानसिक आरोग्याची अतिशय काळजी घ्या, सकस आहार घ्या, व्यायाम करा, चांगल्या लोकांच्या संपर्कामध्ये राहा. नेहमी आनंदी राहायचा असेल ना तर प्रत्येकाला आनंदी खुश ठेवण्याचा प्रयत्न करू नका. जो तो ज्याच्या त्याच्या मनाचा राजा असतो आणि आपण आपल्या मर्जीनं जगायचं आणि त्यानं त्याच्या मर्जीनं जगू द्या. खरा आनंद, समाधान आहे ना हे गरजूंना मदत करण्यामध्ये आहे. त्यामुळं आपल्या परिस्थितीनुसार आपल्याकडे जे काही आहे ते थोडेफार दान करण्याचा प्रयत्न करा. आपल्या जवळच्या व्यक्तींसाठी वेळ काढा, त्यांच्यावर मनापासून प्रेम करा, प्रामाणिक राहा आणि नात्यांमध्ये आनंद शोधा. स्वतःला अति शहाणे समजू नका, अहंकार, घमंड स्वभावामध्ये नका. जगणं साधं सरळ असावं. स्वतःच्या चुका शोधा आणि त्या बरोबर करण्याचा प्रयत्न करा. आपण सरळ राहणं, वागणं आपल्याला आनंदी जीवन देऊ शकतं. म्हणूनच दिखाव्याच्या जगामध्ये स्वतःला गुंतवू नका, दिखावा करू नका आणि जे तर काही तुमच्यामध्ये आहे ना त्यामध्ये समाधानी राहण्याचा प्रयत्न करा. समोरच्या व्यक्तीची प्रगती झाली म्हणूनच त्याच्याशी ईर्ष्या करू नका, तुलना करू नका. नेहमी सकारात्मक विचार करून स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष द्या, ध्येयाकडे लक्ष द्या. आता शेवटची गोष्ट पाहूया. या गोष्टी आजच्या आज लगेच सोडा. सोशल मीडियावर म्हणजे मोबाईलवर किमती वेळ वाया घालवणं सोडून द्या. माझं कसं होईल याच गोष्टीचा विचार करत बसू नका. सतत कामाचा टेन्शन घेऊ नका. कोणत्याही कठीण परिस्थितीमध्ये रडणं सोडा, संधी शोधा आणि संधीचं सोनं करायला शिका. स्वतःला सिद्ध करायचं असेल ना तर आजच्या आज लगेच आळस करणं सोडून द्या. आजचं काम उद्यावर ढकलणं सोडा. व्यायामाचा कंटाळा करणं सोडा. अतिविचार करणं सोडा. अतिविचार करणं सोडा. या आधी विचारांमुळं पूर्ण आयुष्य बर्बाद होऊ शकतं. या गोष्टी अगदी तुम्हाला ऐकायला छोट्या वाटतात, पण या गोष्टी जर आपण सोडल्या नाहीत ना तर आपल्या आयुष्यात आपण काहीच सिद्ध करू शकत नाही. म्हणून आजही वेळ गेलेली नाही. आताच या गोष्टींचा विचार करा, समर्थ विचारांमध्ये न्हावून निघा आणि तुमच्या जीवनाचं सोनं करा.
जय जय रघुवीर समर्थ.